हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? आम्ही मस्त मजेत. पावसाळा सुरू आहे, ऊन पण पडलंय. आम्ही चाललोय नदीवर कपडे धुवायला. आता आमची वाहती पाण्याची नदी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, माझ्यासोबत आहे देवांशी. खड्ड्यात जाशील ना? पाणी जाण्यासाठी इथे खड्डा केलाय. मग हे सगळं पाणी असं आणि इकडनं जातं नदीमध्ये. ओके, आम्ही चाललोय नदीवर. माझ्या पुढे पुढे देवांशी चालते. आम्ही आधी जाऊन बघून आलो तिथे जागा आहे का कपडे धुवायला. तर आहे एक दगड छान. काय करायचंय? छत्री पण सोबत घेतले देवांशीने. मध्ये जर पाऊस आला तर. ही बघा नदी. कसली भीती वाटते. नीट उतर, नाही तर पडशील. टाकीच्यामध्ये छत्री दिली माझ्याकडे. तू उतरलीस ग, पण मी सोपं आहे का ते? एका हातामध्ये मोबाईल आणि एका हातामध्ये कपड्याचा टप आहे माझ्याकडं. आणि उतरायला सांगते मला खाली. नको आंघोळ करू, थंड पाणी येते, डोंगरामधून येते वाहत. आम्ही इकडनं असे उतरलो खाली. हे बघा, आता इथे कपडे धुणं. मम्मी, आपले पहिले कपडे धुवायला यायचं ना. नदी इकडनं अशी वाहत येते. तिथे बंधारा बांधलाय. त्या साईडला पलीकडे कंपन्या आहेत. अशी नदी इकडे वाहत जाते. माझी मम्मी कपडे भिजवायला लागली आता. हे बघा किती पाणी वाहते. डोंगरावरचं पाणी आहे, तो थंड थंडगार. आंघोळ करायची वाटते पण नाही, घाण पाणी असतोय ना तो. तर ती बघा माझी मम्मी. अगं मम्मी, तुला खेचत नाही का? मी येऊ हेल्प करायला? काय बोलतेस ग तू? किती छान पाणी आहे, पण आंघोळ नाही करायची त्याच्यात. कोण लोक त्याच्यात कचरा फेकून देतात ना ग मम्मी. ही बघा माझी मम्मी कपडे धुते. हे बघा, ही बघा माझी मम्मी. ही बघा माझी मम्मी कपडे धुते. मी चालली पाण्यातून वाहत नाही. ही बघा माझी मम्मी. कपडे झाले धुवून. आणि देवांशीने बघा काय बनवले. काय ग हे? ते त्याला काय बनवले? असं खेळायला. एवढे कपडे आणले होते. घरी धुवायला कंटाळा आला, म्हटलं नदीवरच जाऊ. इथे दगड होतं धुवायला, मग धुवून घेतलं. आणि पाण्यामध्ये लवा झालाय बघा. नदीमध्ये असतो तो लवा, भरपूर आहे. तिथपर्यंत जो दिसतोय. हे बघा त्याचा दांडा असा. मस्त ना. नदीवर येऊन कपडे धुण्याचा आनंदच वेगळा असतो. ओके गाईस, आमचे कपडे धुवून झालेत आणि आता आम्ही घरी चाललो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.